चला दीप आपण या. सरेस मॅचला आपण सुरुवात करतोय बघा. टाइमर ऑन केलं जाईल. मॅच ऑन. पहिला बॉल यश बॉलिंग मार्कवरती स्ट्राईक वरती रन मशीन ऑफ शील्ड भूषण बनवटे आणि पहिलाच बॉल वरती केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. वेलकम टू डे 2 आणि टोकला हा सीमा रेखा पार. धावा मिळतात 4 चौकार. सुरुवात इथे नक्कीच केली. आपण जर पाहिलं तर टॉप क्लास खेळताना बघा पहिल्या ओव्हरमध्ये बॉल हरवला फुटला तर नक्कीच नवीन बॉल देण्यात येईल हे देखील नोंद घ्या. आणि जर का दुसऱ्या ओव्हरनंतर बॉल हरवला फुटला गाळ झाला तर सेकंड बॉल नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल देखील नोंद घ्या. जुना बॉल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. कालपासून आपण खेळताना ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या स्पर्धेचे काही नियम रेग्युलेशन नक्कीच आहे त्याला तुम्हाला मान्य करावं लागेल. चॉईस बॉल कुठल्याही प्रकारचं नसणार आहे. कंपल्सरी चेसिंग तुम्हाला पाहायला मिळेल आणि कंपॉक्समध्ये नक्कीच 12th मॅन असणं फार गरजेचं आहे. आणि देखील आपण 1-2 संघाला नक्कीच पॅनलाइज करण्यात आलं. स्पोर्ट मॅच पहिल्या बॉलवरती चौकार आला. इनिंग नंबर 1 इकडे चालू आहे. यश आपण पाहतोय इकडे भरपूर चर्चेत सिंगल तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्याचा कॉल येतोय. दोन्ही खेळाडूंनी बॅकर मैदानात 7 मध्ये दाखल आणि बॅक टू बॅक सेकंड इन रो चुकी गेली मैदानात 7 मध्ये आणि चुकीला माफी नाही. बॉल चालला सीमा रेखा पार. अजून एक धावा मिळतात 4. आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार सध्याच्या गेला बॅक फॉर्म मध्ये रन मशीन ऑफ शी म्हणून ज्या नावाची चर्चा अखंड संघाला धावून येणारा असा खेळाडू भूषण बनवटे स्वागत वरती रन मशीन ऑफ शी भूषण बनवटे मैदानात 7 मध्ये. हो यावेळी स्वीप पाहायला मिळतो ऑन साईडला. अगदी बॅट वरती येऊन दिला आणि त्यानंतर वेट अँड वॉच बॉलला पाठवलाय सीमा रेखा पार. बॅक टू बॅक थर्ड इन रो अल्लाह A1 क्वालिटीचा भूषणचा वार. बॅटिंग चालू मैदानात 7 मध्ये चांगलं स्टार्ट आपल्या टीमला करून देतोय आणि सातत्यानं मी म्हटलंय की या सीझन मध्ये यंदाचा अंदामाला फार चर्चेत संघ बोलत या पुढचा बॉल. हो इकडे कव्हर्सच्या डोक्यावरून काय बॅटिंग चालू आहे. दमदम दाखवला मैदानात 7 मध्ये. इलाका भले किसका भी हो धमाका आम्ही करेंगे. चार बॉल आणि 16 धावा फलकावरती आहेत. दीप आमच्या समोर कॉम्बॉक्स मध्ये आहेत. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला होता. आज देखील लगेच ऐकायला मिळेल. परत या. हो इकडे लॉफ्टे स्ट्रोक फटका फसला की काय फिल्डर हेच करतात आणि इकडे कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच कोणाची ड्रॉप झाली आहे तर कॅच इथे ड्रॉप होत असताना भूषण बनवडेची महत्वाची विकेट होती. कॅच देखील ड्रॉप झाली आहे. हो इकडे आपण पाहतो अतिरिक्त बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतो आणि षटक क्रमांक इकडे आपण पाहतो पहिला कंप्लीट झाला. 5 बॉल मध्ये आपण तो विचार केला तर तिथे धावा एकवडल्या तर 17 धावा आणि शेवटचा बॉल नक्कीच डॉट आला. सातत्यानं अग्रेसिव्ह बॅटिंग लांब षटकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. अमोल बडोद्या नक्कीच स्ट्राईक वरती पाहायला मिळाला होता. त्याला मात्र डॉट केला आणि वेगाने ते बीट केलं. गोलंदाज यशने सातत्यानं इंदोर एक्सप्रेस म्हणून ज्या नावाची ओळख राहिली यश त्याच्यावरती आक्रमण आज मात्र बदला पूर्ण करायचंय की काय हेच मनामध्ये ठेवलंय.
चौकार 4. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिला तमाम बरोबर देखील इथे उपस्थित आहेत. खरं तर आपण पाहिला तर नामांकित असं व्यक्तिमत्व सातत्याने गेले कित्येक वर्ष क्रिकेट आणि त्यांचं एक वेगळं नातं असे आवर्जून त्या प्रत्येक त्या संघाला मोटिवेट करण्याचं काम भले संघ हरू दे किंवा जिंकू दे, हार जीत तर होत असते त्यांना देखील माहिती आहे. आणि गेले कित्येक वर्ष त्या संघाचं सातत्यानं पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलं आणि अगदी क्रिकेटवरती प्रेम असलेलं असं व्यक्तिमत्व. उत्कृष्ट कॉमेंटेटर देखील आहेत, स्कोरिंग देखील प्रॉपरली करतात आणि सातत्यानं आपण पाहिलं तर अंपायरिंगच्या देखील क्षेत्रामध्ये फार मोठं नाव होतं. त्यांचं देखील आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. इकडे स्वागत मात्र केलं भूषणने या षटकारानं आणि अजून एक षटकाराला धावफलक जाऊन पोहोचलं. तब्बल 27 ऑन बोर्ड, 27 धावा धावफलकावरती आहे. 5 ओव्हरची मॅच. दुसऱ्याच ओव्हरमध्ये अगदी अग्रेसिव्ह रूप धारण केलं असं म्हणावं लागेल. बॅटिंग करत असताना जाणता श्री या संघानं त्याच दरम्यान आपण पाहतोय सातत्याने जेव्हा जेव्हा श्री हे नाव येतं नामांकित उद्देशक आपण पाहतोय सन्माननीय अनिलजी बरोडे साहेब. षटकार हॅट्रिक साठी अर्थातच सलगचे 3 जर षटकार आले कुठल्याही बॅटरकडून तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच असणार आहे अनिलजी बरोडे साहेबांच्या वतीनं. आणि सातत्याने आता संघाला गेले कित्येक वर्ष ज्यांचं साथ मिळाली असे अनिलजी बरोडे साहेब ते देखील स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे अनिलजी बरोडे साहेब, वेलकम. दुसऱ्या धाव्याचा कॉल होतो, थोडेसे फंबल होतं, रोशन जाधव तिकडे होते. सातत्याने आपण जर पाहिलं सिद्धिविनायक निगम म्हटलं तर शारकास खेळाडूची यादी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. म्हणजे जो निसर्गीला शंकरजी विषय असतील, किरण विषय, DK आमचे दत्ता कडव असेल, त्यानंतर आपण पाहिलं आमचे रोशन जाधव, रोहित असेल, बाहुबली ऑफ इंडिया म्हणून ज्या नावाची ओळख आहे, यश असतील, आदित्य असतील, संपूर्ण टीम उपस्थित आहे. परंतु इथे बॅटिंगला जबाब काय बॅट आहे, काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये, काय खेळ दाखवतो आज. ही बॅट मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. अगदी जोडी ताबडतोड बॅटिंग करते आणि इथे देखील चौकार येतो. नक्कीच आपण पाहिलं तर अनिल बनोडे साहेब यांच्या वतीनं रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे भूषणसाठी, कारण की ताबडतोब बॅटिंग करतो आणि अगदी मोटिवेट करतो. ओव्हर नंबर आपण पाहतोय 3 प्रसिद्ध यश यांना आमंत्रित करण्यात आलं. वैयक्तिक दुसरे षटक स्वागीन वरती भूषण बॅकफुटला कॅट केला. फिल्डर आहे त्याचा डोका समोरून अवकाचा बाहेर. 2 धावा तर नक्कीच कंप्लीट होतील आणि या 2 धावांवरती त्या समाधान मानावं लागेल. भूषण चांगली बॅटिंग करतोय, टॉप क्लास बॅटिंग सगळ्याच घडीला प्रदर्शन करतोय. बॉल आणि 36 धावा वैयक्तिक खेळी करतोय भूषण बनोडे. काय कव्हर्स बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये, अगदी मी तर म्हणेन कव्हर्सचा बेताज बादशाह असं म्हणावं लागेल. पावर ते अगदी तोडून काढला आणि या ओव्हरमध्ये देखील सुरू
टॉससाठी आपण कंपल्सरी येस आहे. बघा आणि जेव्हा टॉससाठी या प्रत्येक संघाला विनंती सूचना मी पोहोचवतो. जोवेली पीस बाकी लिडिंग एज आणि अजून एक विकेट बॅक टू बॅक सेकंड इन रो विकेट. कारण की सातत्याने संकटमोचक कामगिरी करणारा यशला तुम्ही पाहतात बॉलिंग मार्क वरती. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर मागणी षटक ठरला असेल, परंतु इथे विश्वास पुन्हा एकदा संपूर्ण टीमने दाखवला आणि ते करू शकतो तू ते मात्र त्याला दाखवलं आणि ते विकेटचं बटन पाहायला मिळतं. धक्का क्रमांक आवाज लागत असताना दुसरा टीम जांताराजा श्री संघाला विकेट आपण पाहतो. नक्कीच झाले धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 40 ऑन अबाउट 40 धावा धावफलकावरती आहेत. माफ करा बघा 44 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा ऍड केल्या नव्हत्या त्यामुळे 44 धावा धावफलकावरती आहे. फोर्टी फोर ऑन बोर्ड 44 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल इकडे आपण पाहतो लेफ्ट हँड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे डॉट बॉल आला. म्हणावं लागेल ओव्हर नंबर 4 इथे आमंत्रित करण्यात आलं. रोशन जाधव बॉलिंग मार्क वरती आहे. जा नावावरती आपण पाहिलं तर एक मार्गदर्शनाची बाईक देखील असं खेळाडू रोशन जाधव बॉलिंग मार्क वरती आहे आणि लेदरचा एक चांगला खेळाडू सातत्याने ज्या नावाची चर्चा राहिलं जसे की ते एक नवीन लौकिक खेळाडू त्यांनी घडवलं आणि अंपायरिंग क्षेत्रामध्ये देखील एक नाव म्हणजे रोशन जाधव आता बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात. सिद्धराने किंवा म्हटलं तर आमचे डीके असतील सातत्याने ज्या नावाची चर्चा अंपायरिंग क्षेत्रामध्ये राहिली आहे. डीके पॅनल त्याचे संस्थापक डीके तथा कडवसर. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. इकडे आपल्याला पाहावं लागेल व्हाईट बॉलचा कॉल आला. व्हाईटने इकडे नक्की सुरुवात केली. अमोल बनवणे आता स्ट्रायकिंग वरती बॅटर च्या नावाची ओळख लांब लांब षटकार मारणं. हो इकडे आला पहिल्या साधेमध्ये लॉफ्टेड स्ट्रोक फिल्डर जज करतात आणि ती चुकी होणार नाहीये. विकेटचं बटन परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अमोल बनवणे बॅक टू डकआउट बॅक टू पवेलियन फलंदाज बाद.
इकडे स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे अवधूत कार्पेट, एक सिंगल बेल. हो इकडे क्लोज कॉल. 2 धावा नक्कीच इथे खेळल्या जातील आणि 2 धाव्याचा मराठी स्कोर कार्ड देऊन पोहोचेल. 47 ऑन द बोर्ड. 47 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल इकडे परतावा लागेल मैदानाचा बाहेर. हितेश बॅक टू पॅव्हिलियन. अजून एक धक्का लागत असताना टीम जामदार राजा श्री या संघाला. बॅटर मैदानात 7 मध्ये खेळताना प्रशांत रोने, मैदानात 7 मध्ये एंटर होतात आणि सातत्यानं आपण जेव्हा पाहिलं असेल की जेव्हा धावांची आवश्यकता असते, जेव्हा 2-2-6 असू दे, 1-2-6 असू दे, त्यावेळी सातत्यानं अगदी आपल्या संघाला जिंकून देण्याचे काम गेले कित्येक वर्ष जे करतात असे बॅटर आता मैदानात 7 मध्ये दाखवतात. प्रशांत रोने हा हिटर, लांब लांब षटकार याच्यामध्ये मारण्याची क्षमता असं खेळाडू होता मैदानात 7 मध्ये दाखल झाला. जामदारच्या शिरशी ही देखील एक दिवार आहे आणि आता मैदानात 7 मध्ये दाखल होतात. ओव्हर नंबर 4 अंबुईने फार चांगला खेळ इथे राहिला. गोलंदाजी करत असताना रोशन जाधवचा आणि मगाशी उल्लेख केला की ज्याच्या नावावरती आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक आहे असा खेळाडू. हो इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक, स्वतः गोलंदाज येतात आणि इथे चूक होणार नाहीये. 1 more विकेट डाऊन. अजून एक विकेटचं बटन. इथे विकेटचा सिलसिला जारी आहे आणि अजून एक धक्का लागत असताना टीम जामदार शीड या संघाला. नोरा बनवणे मैदानात 7 मध्ये एंटर होतात. चांगला खेळाडू, यंगस्टर म्हणून त्याची ओळख राहिली. सेवन ऑन द बोर्ड. चौथा षटक आपण पाहतो प्रगती पथावरती नक्कीच पाहायला मिळतो. अंबुईने पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेचून मारायचा होता परंतु सबमरीन डिलिव्हरी बॉल काही राहिला आणि इकडे आपण पाहिलं तर बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. ऑन साईडला नक्कीच टर्न केला. मिड विकेटला डिपर फिल्डर आणि एक सिंगल ने फक्त बाकी सिंगल आलं. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. रोशन जाधवने केली आणि फलक आपण पाहतो जो पोहोचला 48. फक्त या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर धावा खर्च केल्यात, फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट्स एका ओव्हरमध्ये जरी कॅरी केल्यात. कौतुक करावं लागेल रोशन जाधवचं. आणि मागवरती दत्ता कडव डिके मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतं. बॉलिंग मागवरती ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5 डिके बॉलिंग मागवरती दत्ता कडव ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5 बॉल तयार. पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर जज करतात, चुकी होणार नाही. अजून एक विकेटचा सिलसिला इकडे चालू जारी आणि विकेटचा बटन पाहायला मिळतोय. बॅटर मयूर मैदानात 7 मध्ये एंटर होतील. पाहिलं तर सातत्याने उत्कृष्ट खेळताना पाहिलं
स्कोरर आहे महेश ओळख. आणि आता मैदानात सातबार उत्कृष्ट खेळाडू म्हणून जशी ओळख राहिली असा खेळाडू तो मैदानात सातबार दाखल झाला. स्ट्रायगेटवरती मयूर. स्ट्रेट केजला फिल्डर आहे जज करतात आणि याने बॉलला स्टॉप केला. एकच धाव मिळेल, एकाचा व्यतिरिक्त काही मिळणार नाही. 2 बॉलमध्ये विसर केला आतापर्यंत. एक धाव खर्चगिरी डीकेएन आणि 49 धावा फलकावरती आहेत. 49 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 5 शेवटचा अंतिम षटक आहे. चला जय मल्हार शिरगाव टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी आपण याचे ऑफिशियल नोंद प्रथमता नक्कीच करून घ्यायचे. त्यानंतर टॉस केला जाईल. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला खेळ सूट मारला. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला आणि बॉलला फेकून दिला सीमारेखा पार. स्कोर लेग क्षेत्राचा बाहेर षटकार. म्हणजे रिव्ह्यू कुठल्याही संघाला नाही. हे देखील नोंद घ्या. अंपायर्स कॉल फक्त असणार आहे, हे देखील नोंद घ्या. सर अंपायर दुसऱ्या मोमेंट वरती असेल तर नक्कीच घेऊ शकतात. अंपायरने ते नक्कीच घेतलेलं आहे. पुन्हा पठाण सर इथे उपस्थित आहेत. जे पी भारतचे नामांकित अंपायर म्हणून नक्कीच त्याची ओळख राहिली संपूर्ण भारतभरात. असे व्यक्ती बघू आमचे मुन्ना पठाण सर, शापूर शान मान शान, संपूर्ण जोवेरी बी इथे उपस्थित आहेत. विनाक्षमन आमचे संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल प्रॉपरली डीप होतो आणि खाली बसून मारला होता. अगदीपर्यंत पाहिलं तर थोडंसं डिपिंग होत होता बॉल आणि प्रॉपरली ते फेड डिलिव्हरी डिसिजन म्हणावं लागेल. पुढचा बॉल ऑन साइडला इकडे देखील पुश केला या बॉलला आणि इकडे दुसऱ्या धाव्याचा कॉल थ्रो चांगला ॲक्युरेट पाहायला मिळतोय आणि इकडे विकेटचं बदल परतावं लागेल मैदानाचा बाहेर. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना या टीमला 5वा 6वा आपण मात्र जाऊन पोहोचेल. तब्बल अब तक 56 स्कोर कार्ड वरती 56 ऑन बोर्ड. अब तक 56 स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ बघा आज खेळताना ऑन गोईंग म्हणतो पाहिलं तर 5 जणांची सेकंड मॅच होणार आहे आणि ज्याच्यामध्ये जोवेली बी येत समोर फाईट करायचं मल्हार शिरगाव आणि त्यानंतर आपण विनर हा सामना नक्कीच खेळणार आहोत. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच हे देखील नोंद घ्या जी नक्कीच 4 रोजी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे आज वेळ फार कमी आहे, मॅचेस भरपूर आहेत. आज एक्स्ट्रा मॅच नक्कीच पाहायला मिळते म्हणजे सेमीफायनल 1 ची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार संध्याकाळच्या 17 मध्ये. काल देखील आपण पाहिलं तर वेळेवरती खेळताना सामने सुरू झाले नव्हते. वेळ देखील झाला तरी देखील आपण संपूर्ण मॅचेस काल कव्हर केले. मी खरंच कौतुक करावं लागेल अजून कमी दिला तुम्ही सातत्यानं कंटिन्युअस मॅचेस स्पीडअप केलं. सनेस ओडवाच डीके पुरस्थित बॉलिंग मार्कवरती स्ट्रायगेटवरती बॅटर सचिन स्ट्रायगेटला आडवा बॅटने पार्टनर स्ट्रोक केजला अलॉंग विथ द कार्पेट स्ट्रेट केजला आणि इकडे आपण पाहतो आल्या भले आय एम लेट बट आय एम ग्रेट असं मात्र सांगून दिलंय आणि टोकला हा पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार 4. ऑन बोर्ड 60 धावा फलकावरती आहेत. त्याच दरम्यान आमचे सन्माननीय संतोषजी मसने साहेब उपस्थित आहेत ज्यांनी
आणि काय फक्त विकेट. येस ओके रनआउटचा माझ्यावरती विकेट आहे. थँक्यू सो मच. इनिंग नंबर आपण पाहतोय तर आपण 60 धावा आफ्रिकावरती आहेत. 61 धावांचं लक्ष्य, 61 धावांचं आव्हान आहे जे पूर्ण करायचं. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम सिद्धिविनायक इंदोर संघाला जे आपण पाहिलं ते येणारे 30 बॉल आणि 61 धाव्यांची गरज. एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. प्रसिद्ध मैदान सध्या दाखल होतोय जाताना देश. श्रेयस मॅचला सुरुवात. इनिंग नंबर 2 पहिला बॉल आणि इथे कॅच ड्रॉप. कॅच कोणाची सोडली आहे तर ती देखील शंकर विशेष सारख्या खेळाडूची कॅच सोडली आहे. कॅच सोडली की मॅच सोडली पाहणं फार गरजेचं आहे आता मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती भूषण बनवटे ज्यांनी बॅटिंग फार चांगली केली. आता सदस्य घडीला बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आणि स्ट्राईक एंडला आता बॅटर रोहित तुम्हाला पाहायला मिळतोय. बाहुबली ऑफ इनगा म्हणून ज्याची ओळख राहिली आहे असा खेळाडू स्ट्राईक एंड वरती.
आणि इकडे विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळतोय. आणि आपण जर पाहिलं तर महत्वाचे विकेट इथे नक्कीच कॅरी होते. रोहितला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. चला जयमल्ला शिरगाव टॉस साठी या, वेळ घेऊ नका. सुधीर शेठ डोळे कराडताना डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे. रॉयल कारभार म्हणून त्यांची ओळख आहे आणि सातत्याने युवकांच्या गळ्यातील ताईत आहे त्यांचं. आणि सातत्याने प्रत्येक दोस्ती जुल्यातील राजा माणूस, प्रत्येकाला एकजूट होऊन सातत्याने घेऊन चालणारा असं व्यक्तिमत्व आहे. आणि नक्कीच त्यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. यस संतोजी इरमाळी साहेब इथे उपस्थित आहेत, नामांकित उद्योजक. आणि सातत्यानं क्रिकेट आणि त्यांचं एक वेगळं नातं आहे, बॉन्डिंग चांगलं आहे. आणि आज करताना त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय टॉस केला जातोय. टॉस नक्कीच केला जातोय. टॉस जिंकला टीम जोवेली बी या संघानं. चला धनराज आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करा अर्चकांशी. ऑफिशियल लोन नक्कीच आपण करून घ्यायचे. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि इकडे आडवा बॅटने शॉर्ट आर्म पूल केलाय. शॉर्ट आर्म पूल आहे, ब्युटिफुल आहे, पॉवरफुल. मध्ये चेंजेस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. आता इकडे आपण जर पाहिलं तर 7 धावा सुरुवात इथे चांगली करत असताना नक्कीच सिद्धिविनायक इनगाव संघ पाहतोय, परंतु महत्वाचे विकेट देखील गेली आहे. भूषण पुढचा बॉल लो फुल टॉस बॉल होता. इकडे फिल्डर आले, जज करतात, चुकी होणार नाहीये. आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय, एक तेरी. मैदानात 7 मध्ये एंटर होतात. रोशन जाधवला तुम्ही पाहतात, ज्या नावावरती आपण जर पाहिलं तर एक मारुती सिरीजची बाईक आहे असं खेळाडू रोशन जाधव. आता स्ट्राईक वरती बॅटर. गेल्या कित्येक वर्ष ज्यांनी प्रत्येक लहान खेळाडूला घडवला असा खेळाडू, लेदर क्रिकेट मधील देखील एक वेगळं नाव ज्यांनी निर्मितीची ज्याची केली आहे असं खेळाडू रोशन जाधव आता स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी मात्र केली आहे. आता बॅटिंग देखील त्याच प्रकारचे करणं फार गरजेचं आहे. समीकरण मध्ये चेंज पाहायला मिळेल. आता येणारे आपण जर पाहिला तर जुनी पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकण्यात आलाय. काय गोलंदाजी होते. भूषणचा विचार केला तर फार चांगला कौतुक नक्कीच केलं पाहिजे. असं गोलंदाज आता मैदानात 7 मध्ये बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. बोलत यार, फुल टॉस बॉल, पॉवरफुल बॅटिंग इम्पॅक्ट इकडे मात्र होत असताना फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल. गौरव आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा आमचे गौरव बनवटे घरातना मैदानात 7 मध्ये आहेत.
आणि सन्मान्य आपण पाहतोय दत्ता मामा यांचे घरातने चिरंजीव आहेत आणि आता मैदानात 7 मध्ये बॉलिंग मार्कवरती पाहायला नक्कीच मिळतात. घरातनं पिताश्री सातत्याने त्यांना मोटिवेट करण्याचं काम करत असतात आणि सातत्याने खंबीर साथ कुठल्याही जर मुलाची असते ना ती नक्कीच त्यांच्या वडिलांची असते. आणि तीच खरातनं क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी पदार्पण केलं गौरवनं ज्यावेळेस नक्कीच दत्ता मामा सातत्याने साथ त्यांची दिली आणि आज देखील आपण पाहतोय अगदी मैदानाच्या बाहेरून नक्कीच त्यांना पाठिंबा आणि आता मैदानाचा बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतो. पहिला बॉल इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. शंकर विशेषचा ब्रँड दाखवणारा फटका होता आणि इकडे फिल्डर वेगाने धावलेत तोपर्यंत दुसऱ्या धाव देखील कंप्लीट आणि तिसरी धाव देखील इथे कंप्लीट होतात. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावा नक्कीच कंप्लीट होतात. 3 धावांनी ते सुरुवात केली. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचले 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला नक्कीच मिळतात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. गौरव म्हटलं तरी उत्कृष्ट गोलंदाज युवा खेळाडू आहे आणि रोशन आणि शंकर ही जोडी मैदानात 7 मध्ये दाखल होते. बॉल तयार. लो फुल टॉस बॉल पाहायला मिळतोय. ऑन साइडला टर्न केला. एक सिंगल मिळेल. सिंगलचा व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये आणि आता एक सिंगल डबलचा खेळ मैदानात 7 मध्ये चालू आहे. धावा बनवायचा आपण जर पाहिलं तर 61 धावांचं लक्ष आहे. 61 धावांचं आव्हान आहे. सेकंड इनिंगला तुम्ही नक्कीच पाहिली सुरुवात नक्कीच झाली आहे. अगदी टॉप क्लास मॅच हाय व्होल्टेज रंगतदार ब्लॉकबस्टर मैदानात 7 मध्ये दाखल होतोय. एमडी चषक 2026 थरार हा सॉन. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक भिरकावून दिलाय आणि शंकर विशेषचा क्लास इथे मात्र दाखवून देत असताना का सात वर्ष सातत्यानं इनगाव संघासाठी काजनी गाजवलाय आणि समोर देखील आपण पाहिलं की युवा खेळाडू स्टारकास्ट खेळाडू उभरता सितारा. ओ इकडे वाटची लीडिंग एज. अजून एक कॅच ड्रॉप. नोचा कॉल देखील आलाय. इकडे नोचा कॉल देखील आलाय परंतु विकेट इथे मात्र गमावली आहे. नाराज आहेत आणि इकडे महत्वाचे विकेट लालच भुरी बलाय त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानात 7 मध्ये पाहायला मिळालं. एक धाव्याचा अगदी आपण जर पाहिलं तर मदतीसाठी धावाची गरज होती परंतु आता पूर्णपणे चित्र बदललंय. शंकरला इथे मात्र परतावं लागेल. नाराज आहे निराश आहेत आणि मैदानाच्या बाहेर नक्कीच दाखल होतील. की संघ सातत्यानं आपण जर पाहिलं तर ज्या नावाने ओळखला जातो इनगाव शंकर परंतु आता त्या शंकरला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. स्कोर आपण पाहतो जाऊन पोहोचलोय 24 धावा धावफलकावरती आहेत. आता न्यू बॅटर अनिल आणि अनिलला आम्ही पाहिलंय जेव्हा खेळताना आपण जर विचार केला तर फार चांगली बॅटिंग जेव्हा गरज असते आणि जेव्हा 1 बॉल 4 धावेची गरज होती अंबेशिवच्या मैदानावरती तिथे 1 बॉल 6 मारून नक्कीच या खेळाडूने जिंकवलं होतं. असं खेळाडू अनिल आता मैदानात 7 मध्ये दाखल होतोय. इनाट नंबर 5 वरती अनिल आलेत. अनिल दाखल झालेत. इथून पुढे चांगलं स्टार्ट देणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा संकटमोचक कामगिरी करणं गरजेची असते तेव्हा संकटमोचक अशी जिम्मेदारी नक्कीच त्याच्या खांद्यावरती घेत असतो. असा बॅटर अनिल मैदानात 7 मध्ये दाखल होतोय. बॉलिंग मार्कवरती गौरव बनवटे चांगली कामगिरी करतात. धावा देखील आलेल्या आहेत त्या ओव्हरमध्ये. चला वेळ घेऊ नका. स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. सकाळचं सत्र तुम्ही पाहतात अगदी टॉप क्लास स्पर्धा जे हनुमान क्रीडा मंडळ जोविली गाव आयोजित एमडी चषक 2026 थरा तुम्हाला पाहायला मिळतोय. आमचे सुधीर शेठ डोळे असतील विश्वनाथजी डोळे असतील त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इव्हन जोडी या स्पर्धेची. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. फिल्डर जज करतात होते तिकडे क्षेत्ररक्षक बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक.
नक्कीच आम्ही पाहिलंय, आधीच उल्लेख झाला होता अनिलचा, त्याच प्रकारची बॅटिंग संकट मोचक जी भूमिका सातत्याने तो खेळत आलाय त्या संघाच्या माध्यमातून, तोच आता खेळाडू अनिल स्ट्राईक वरती. षटकाराला मॅच ऑन आहे. सेकंड इनिंगचा खेळ सध्याच्या घडीला मैदानात 7 मध्ये चालू आहे. 30 धावा फलकावरती आहे. 30 ऑन बोर्ड. हलक्या हाताने ड्राईव्ह केल्या ऑन साइडला. त्यांना देखील माहिती आहे अनिलला की फक्त चौकारने षटकार गरजेचे नाहीयेत, सिंगल डबल देखील गरजेची आहे. 2 धावा नक्कीच मिळतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 32 32 धावा फलकावरती आहेत. गौरव बनवटे बॉलिंग मार्क वरती आहे. स्ट्राईक एंड वरती अनिल. लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये बराच वेळ बॉल आहे. खाली क्षेत्ररक्षक जज करतात आणि इकडे विकेटचं बदन. विकेट इथे मात्र नक्कीच प्राप्त होईल. परता बॉल लागेल मैदानाचा. तर ऑन स्क्रीन करताना मालुसरे फार्म हाऊस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर यावेळी सध्याच्या घडीला चर्चेत आहे, बहुचर्चेत आहे. आणि अगदी आपण जर पाहिलं तर चांगली क्वालिटी, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं संपूर्ण अगदी नैसर्गिक सानिध्यात वसलेले फार्म हाऊस आहे. आणि आज करताना नक्कीच ॲडव्हर्टाईज आमच्यापर्यंत पोहोचवली आहे युवराज धुळेने. आणि लकी ड्रॉचं देखील नक्कीच तुम्हाला संधी असणार आहे. आयफोन 17 प्रो, क्या बात आहे, 18 प्रो मॅक्स जेव्हा लॉन्च होईल तेव्हा नक्कीच लकी ड्रॉ आहे. आणि अगदी नैसर्गिक सानिध्यात वसलेले फार्म हाऊस आहे. आपण नक्कीच आस्वाद त्याचा घेऊ शकतात. आपण नक्कीच युवराज धुळे यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकतात ॲडव्हर्टायझन त्याचे नक्कीच आहे. आडवा बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न. ओ टू मॅच. अमोल बनवडे तिकडे होते. स्ट्राईक एंड वरती किरण विषय. ओ एक खेळ देखील लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल येतोय. इकडे आपण पाहतोय अगदी सिंगल इथे मिळेल आणि या सिंगलचा व्यतिरिक्त काही मिळणार नाही. सिंगलने दाफल जाऊन पोहोचेल. 34 34 दाफलकावरती आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय की आता जे लेग अंपायर त्यांच्यासाठी संधी आहे विश्वनाथजी धुळे यांच्यासाठी. संतोषजी इरमाळे यांच्या वतीनं जे कॅश प्राइज येणार आहे, पण जर डान्स करून जर अंपायरिंग केली तर नक्कीच विश्वनाथ धुळे यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे संतोषजी इरमाळे यांच्या वतीनं. लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला फिल्डर आणि इथे कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप केली आहे. अजून एक विकेट सोडली आहे. चुकी इथे नक्कीच होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निराश आहेत. काही हरकत नाहीये, चुका नक्कीच सातत्याने होत असतात. परंतु जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये चान्स त्यांना मिळतो कमबॅक, तिथून करणं फार गरजेचं आहे. आता समीकरणमध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळेल. इकडे आपण पाहतोय आता कव्हर्सला फटका सजवला. एक सिंगल ते कंप्लीट होईल. अमोल बोनोटे वेगाने आलेत. हो इकडे थोडासा फंबल होतोय आणि तिसरा धावाचा कॉल आणि इकडे तिसरी धाव देखील इझिली कंप्लीट. 3 धावा अगदी
इथे कम्प्लीट होतात. आता समीकरणमध्ये चेंज आहे. येणारे आता आपण पाहतोय 13 बॉल आणि 23 धावेची गरज है मैच में. आने वाले 13 गेंदे शेष है, 23 रनों की जरूरत. बहुत ही बेहतरीन मैच यहाँ पर ये प्रतियोगिता में होता हुआ. शेवटचा बॉल आहे नक्कीच या बॉल मध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. आपण रेडी राहा. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा मॅन. 13 बॉल 23 धावेची आवश्यकता मैदानात 7 मध्ये. काही घडू शकतं. क्या बात आहे. अगदी बॅटने इथे खेचलाय आणि एक सिंगल फक्त सन्मान केला या बॉलवरती. ड्रिंक्स ब्रेक मैदानात 7 मध्ये. खेळाडू बसतील पाणी पित. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरच्या वतीने एक सुंदर सुमधुर संगीत. सागर मसने इथे उपस्थित झालेत. आपलं वेलकम करताना वायफायची सुविधा ज्यांच्या वतीनं नक्कीच मोफत करण्यात आली आहे, त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. सागरजी मसने इथे उपस्थित आहेत. चला वेळ घेऊ नका. मॅचला आपण सुरुवात करतोय. पुन्हा एकदा मॅच ऑन. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सचिन रफ्तार म्हणून ज्याची ओळख राहिली आणि उत्कृष्ट गोलंदाज. आता समीकरण आपण जर पाहिलं तर येणारे 12 बॉल आणि अजूनही 22 धाव्यांची गरज आहे मॅच मध्ये. स्ट्राईक एंड वरती रोशन जाधव, नॉन स्ट्राईक एंड वरती किरण. आता मॅच ऑन झाली आहे. येणारे आता आपण पाहतोय 12 बॉल आहेत आणि गरज आहे 22 धाव्यांची. 22 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. इक्वेशन समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. काय घडेल मॅच मध्ये, काय बिघडेल थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. रंगतदार मॅच. मॅच आता ऑन आहे. गोड जिंकेल. एका बाजूला इनगाव, दुसऱ्या बाजूला शीड. एक ब्लॉकबस्टर सिनेमा मैदानात 7 मध्ये होतोय. ओ इकडे यॉर्कर लाईनचा बॉल, टो क्रेशर बॉल टाकण्यात आला. एक सिंगल मेल. सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही. सिंगल ते धावा बनतात. आता कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळणं मैदानात 7 मध्ये फार गरजेचं आहे. मेहनत करावी लागेल दोन्ही टीमला आता मैदानात 7 मध्ये, कारण की आता येणारे 11 बॉल आहेत आणि गरज आहे 21 धाव्यांची. वॉट मॅच. मॅच आता रंगत चालली आहे मैदानात 7 मध्ये. हृदयाचे आता डोके वाढलेत अगदी मैदानात 7 मध्ये. आपण जर पाहिलं तर समीकरण उर्वरित येणारे 11 बॉल आणि 21 धाव्यांची गरज आहे मॅच मध्ये. वॉट मॅच. दोन्ही आता बॅटर मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला किरण विशे, रोशन जाधव ही जोडी. बॉलिंग मार्कवरती सचिन रफ्तार म्हणून ज्याची ओळख नक्कीच राहिली आहे असा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आहे. एका बाजूला जाणता राजा शेठ, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक इनगाव. शंकर या नावाने संघ ओळखला जातो आणि एक बॅटल नक्कीच चुरशीचं राहिलंय या दोन्ही टीम्स मध्ये. इकडे देखील यॉर्कर लेनचा बॉल, परंतु इकडे सिंगल मिल. बॅक टू बॅक 2 सिंगल आलेत. सिंगल ते धावा बनतात, परंतु आता सिंगल गरजेचं नाहीये. महत्वाचा एक षटकार किंवा महत्वाचा एक चौकार फार गरजेचा आहे या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 सिंगल आलेले आहेत या मॅच मध्ये. वॉट मॅच. बोलत यार येणाऱ्या 10 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय घडेल, काय बिघडेल. 10 बॉल 20 धाव्यांची गरज. बोलत यार सचिन बॉलिंग मार्कवरती. स्ट्रेट केजला फिल्डर जज करतात आणि इकडे सेकंड अटेम्प्टला कॅच टिपली गेली आहे. महत्वाचा वणी क्षणी इथं विकेटचं पतन नक्की
7 मध्ये आता एंटर होतात स्ट्राईक एंड वरती बॅटर यश आता मैदानात 7 मध्ये आहेत आणि बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर सचिन फार चांगली आतापर्यंत कामगिरी केली आहे. मगाशीच मी उल्लेख केला ज्या नावाची चर्चा नक्कीच राहिली आहे रफ्तार वेग आणि वेगाचा बेताज बादशाह म्हणून जशी ओळख सातत्याने पाहायला मिळते असा गोलंदाज मैदानात 7 मध्ये सचिन नामचीन असा गोलंदाज आहे. समोर यश आहे. एक चांगलं बॅटल नक्कीच रंगणार आहे. बेस्ट फर्स्ट बेस्ट हे बॅटल आहे. येणार आता 9 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता दोन्ही टीमला मेहनत करणं इथून पुढे फार गरजेचं आहे. 9 बॉल 20 धावांची गरज आहे मॅच मध्ये. आने वाले 9 गेंदे शेष 20 रनों की जरूरत. वॉड मॅच ऑन. एका बाजूला आपण पाहतोय सिद्धिविनायक इनगाव त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना जाणता राजशीळ लॉफ्टेड स्ट्रोक अजून एक इथे विकेटची संधी आणि यस अजून एक बॅक टू बॅक हा तारा इथे चमकत असताना मैदानात 7 मध्ये हा हिरा चमकलाय. विकेटचं बटन सेकंड इन रो विकेट येते फलंदाज बाद. सात मध्ये एंटर होता डीके दत्ता कडव मैदानात 7 मध्ये दाखल होतात. तर समीकरण जर पाहिलं तर चेंजेस नक्कीच पाहायला मिळेल. त्या दरम्यान आमचे अमर आलेले आहेत. अमर आपलं वेलकम स्वागत आहे. उत्कृष्ट स्कोरर म्हणून नक्कीच यांची ओळख राहिली. येणारे आता 8 बॉल आहेत आणि 20 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. सांगू शकत नाही कोणाच्या बाजूने मॅच चुकली आहे. बंदल लिफाफ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर अजूनही आहे. येणारे 8 बॉल आणि 20 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती डीके एक स्टारकास्ट खेळाडू मैदानात 7 मध्ये दाखल होतोय. ओ पहिला बॉल इकडे वाईटचा कॉल आलाय. भरपूर बाहेर बॉडी पासून दूर ठेवण्याचं काम इथे केलंय गोलंदाज सचिन. इथे वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव समीकरणामध्ये चेंज. येणारे आता 8 बॉल आहेत आणि 19 धावांची गरज या मॅच मध्ये. वॉड मॅच आता रंगत चालली. एक महत्वाचा षटकार किंवा चौकार जर आला तर मॅच मध्ये नक्कीच चमत्कार घडेल. 8 बॉल 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये रंगत आहे. कंपल्सरी चेसिंग नक्कीच स्पर्धेचा नियम. राहुलजी जवान सर इथे आगमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत वेलकम. एक ऑफिशियल नक्कीच कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख राहिली. आणि आता इकडे आपण मैदानात 7 मध्ये लक्ष देऊया. डॉट बॉल येतोय. 7 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण बॉल आहे. या बॉलवरती पूर्णपणे मॅच डिपेंडेंट आहे असं म्हणावं लागेल. कारण की आता 7 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता समीकरण मैदानात 7 मध्ये पाहायला नक्कीच मिळणार आहे. 7 बॉल 19 धावांची गरज. बॉल तयार. सचिन बॉलिंग मार्क वरती. इकडे आपण पाहिलं तर अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक धक्का लागत असताना विकेटचा सिलसिला जारी आहे आणि परतावल आता एक्स्ट्रा बॉल मधील नक्कीच म्हणजे सेमीफायनल 1 ची मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल.
नजर पण आमचे अमोलजी धुळे देखील आलेले आहेत. वेलकम या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चला येस मॅचला पुन्हा एकदा सुरुवात आपण बघतोय 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता मैदानात 7 मध्ये 19 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. आता महिन्यात दोन्ही टीम्सला इथून पुढे करणं फार गरजेचं आहे, कारण की असं म्हटलं जातं ना 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब आणि 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना तर 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाही. मॅच आता येऊन टिपली आहे. येणारे 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर येणारी वेळ सांगून जाईल. ओ इकडे मॅच मध्ये ट्विस्ट आहे. कलाटणी देणारा बॉल पाहायला मिळतोय. नो +4 म्हणजे इथे नशिबाचा वेळ घेऊ नका प्लीज झांतराचा शीळ, कारण की भरपूर वेळ या मॅचने घेतलाय. सहा बॉल 14 धाब्यांची गरज. फ्रीडचा बॉल अगदी ते सॉप केला. एक सिंगल कंप्लीट होतोय. दुसरा धाब्याचा कॉल येतोय आणि डायरेक्ट हिट केला. इकडे आपण पाहतो डायरेक्ट थ्रो केलं होतं. अॅक्युरेट थ्रो होतं. 2 धावा नक्कीच एकवडल्या गेल्यात. आता समीकरणमध्ये चेंज येणार. आता 5 बॉल आणि 12 धाव्यांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. वॉट मॅच मॅच ऑन मॅच आता रंगत चालली आहे. हृदयाचे डोके आता वाढत चाललेत. या मॅच मध्ये मात्र कोण जिंकणार आहे? एका बाजूला शेत, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक इनगावा संघ खेळतोय. वॉट मॅच 5 बॉल 12 धाव्यांची गरज. एका बाजूला बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज समाधान आहे. आपल्या टीमला समाधान मिळेल का हे मात्र गरजेचं आहे. लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगला डीप मध्ये. फिल्डर आहेत. बॉल कलेक्ट केलाय. थ्रो करतील आणि इकडे पाहावं लागेल. चुकी घडली. इकडे देखील 2 बॉल मिळतील. 2 धावा मिळतील. 2 बॉल मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच धावा बनल्यात. आता येणारे आपण पाहतोय 4 बॉल उर्वरित आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? कारण की असं म्हटलं जातं ना, हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? 4 बॉल आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये. स्वतःवरती इथून पुढे विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. काटेकी टक्कर मैदानात 7 मध्ये काटाकीर अशी लढत आहे. आता धड 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 वाढलाय. 4 बॉल आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये. वॉट अ मॅच. आज पहिलीच मॅच अशी झाली आहे, म्हणजे शेवटची मॅच कशी होईल? वॉट अ मॅच. 4 बॉल 10 धावांची गरज. मॅच ऑन. बॉल तयार. स्ट्राइक एंड वरती किरण. लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. प्रशांत इथे जज करतात. चुकी होणार नाहीये. विकेटचं बदन आणि धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना टीमला 8वा फलंदाज बॅक टू डकआउट. सुधीर धुळे आपण कुठे असाल तर या, विनंती आहे. मुन्ना सर आपण या, 2 मिनिटं विनंती आहे.
एक येस बघा जन कमिटीचा आणि अंपायरचा नक्कीच निर्णय आला की येस पेनल्टी नसणार आहे कारण की टायमर असतो त्यामुळे वेळेवरती जेव्हा मैदानात नवीन राहताना बॅटर जातो त्या वेळेवरती उपस्थित होणं फार गरजेचं आहे आणि तो नक्कीच ऑन टाइम होता त्यामुळे कुठल्याही प्रकारची पेनल्टी नसणार आहे. पुन्हा पठाण सरने देखील सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली अगदी चांगली करताना डिसिजन प्रॉपर एक मिनिट अंपास फक्त एक मिनिटासाठी थांबवायचे मॅच. सर मॅच ऑन होईल वेळ घेऊ नका पेनल्टी कुठल्याही प्रकारची नसणार देखील नोंद घ्या. तीन बॉल आणि 10 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. मॅच ऑन. 3 बॉल 10 धावेची आवश्यकता कव्हर्सच्या मदतीने आपण पाहिलं तर इकडे आपण पाहतोय अगदी एक सिंगल मिळ आणि या सिंगलने काही घडणारे आता येणारे 2 बॉल आणि 9 धावेंची गरज या मैच में. आने वाले 2 गेंदे शेष है 9 रनों की जरूरत या मैच में. एक बनाम फाट करते हुए टीम जाणताराचं शीड आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सिद्धिविनायक इनगाव. आता स्ट्राइक एंड वरती आदित्य आहे. आदित्य मैदानात 7 मध्ये. आदित्य कडाव स्ट्राइक एंड वरती. ओमकार यांचे अगदी जिवलग मित्र आहेत आणि आता जर इथून षटकार मारला आदित्यनं तर ओमकार यांच्या वतीने नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे जर आदित्यने मॅच जिंकवली तर. आदित्य कडाव स्ट्राइक एंड वरती बॅटर. ओ इकडे 2 बॉल 9 धावेची आवश्यकता होती. इकडे डॉट आलाय आणि आता शेवटचा 1 बॉल आणि 9 धावेची गरज या मॅच मध्ये. चमत्कारच या मॅचला आता बदलू शकतो. आपण जर पाहिला तर जर 9 असता तर नक्कीच हा सामना जिंकला असता. बॅटिंग करत असताना टीम इनगाव संघाने जर मारला असता तर आदित्यने जर षटकार मारला सूरज कडाव यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. परंतु इकडे देखील आपण पाहतोय हा देखील यॉर्कर लेनचा बॉल आणि आता इतिहास बदललाय कारण की ही तिसरी मॅच होती या दोन्ही टीम्स मध्ये आणि त्याच्यामध्ये रिझल्ट आपण पाहिलं तर सिद्धिविनायक इनगाव संघ 2 सामने जिंकले होते. नक्कीच परास्त केलं होतं जाणताराच्या शील्डला परंतु आज मात्र इथे ईट का जवाब पत्थर से देते हुए जाणताराचा शील्ड नक्कीच सामना जिंकलाय. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम इनगाव संघ. टफ लक शंकर वेल प्लेड चांगला खेळ राहिला. चला वेळ घेऊ नका मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात करताना जे कटआउट्स पाहतात गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ओळख अखंड भारतभर झाली असं व्यक्तिमत्व मितेश डुळे त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. एमडी चषक 2026 अगदी युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांची ओळख आहे असं व्यक्तिमत्व आणि त्याच दरम्यान प्रत्येकाच्या ज्यांनी युवकांच्या मनामध्ये राज्य केलंय असं व्यक्तिमत्व मितेश डुळे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण देणार आहोत. नो डाऊट ज्यांनी बॅटिंग करत असताना लाजवाब बॅटिंग केली गोलंदाजी करत असताना भरपूर विकेट जरी कॅरी केल्या अर्थातच जाणताराच्या शिव संघाचा रन मशीन